आईबाबांच्या सहवासात काहीही काम न करता मस्तपैकी युनिफॉर्म घालून आईबाबाच तयार करतायत. मग स्कूल बस ज्या स्पॉटला येते तिथपर्यंत आई किंवा बाबा सोडायला येतात आणि मग मुलगा मुलगी शाळेत जातात. पुन्हा शाळा सुटली की ज्या स्पॉटला स्कूल बस येते तिथे आणायला आई जाते, बाबा जातात. ज्याला वेळ असेल तो या मुलाची मुलीची अत्यंत काळजीपूर्वक सेवा करताना दिसतात. पण हे सगळं आयुष्य प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या नशिबात असतं का? नाही. ज्या ठिकाणी प्रचंड गरिबी आहे, ज्या ठिकाणी अनाथ मुलं आहेत, आईबाबांचा पत्ता नाही आहे, अशी काही गरिबांची दरिद्रतेत खितपत पडलेल्या कुटुंबातली मुलं किंवा ज्यांना आईवडील नाहीत, कोणीच नाही सांभाळणारं, अशी काही मुलं ती शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सरकारने आश्रमशाळा काढल्या. आता ज्याप्रमाणे कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ मिळणारी ती शाळा असो किंवा अजून दुसरी कोणती संस्था असो, या बाबी जेव्हा डिक्लेअर होतात म्हणजे प्रशासनाकडनं जाहीररित्या त्या घोषित केल्या जातात, GR काढला जातो, त्याच्या आधीपासून या राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना, कार्यकर्त्यांना नक्की माहिती होतं आणि मग रीतसर अर्ज, आपल्याच तिजोरीत तो पैसा आला पाहिजे, अनुदान लाटता आलं पाहिजे, अशा पद्धतीने ह्या आश्रमशाळांची खिरापत नक्की वाटली गेली आहे. नुकताच जलपतई गडचिरोली इथल्या एका आश्रमशाळेमध्ये जसं मी वर्णन केलं तशी अतिशय गरिबांची मुलं मुली किंवा आईवडील नसलेले अनाथ मुलं मुली अशा आश्रमशाळामध्ये कायमचं राहून शिक्षण घेत असतात. अशाच गरीब 6 मुलींना या आश्रमशाळेत सर्पदंश झाला आणि त्यातल्या 3 मुली दगावल्या. 3 मुली उपचारानंतर बऱ्या होत आहेत. मग ह्या आश्रमशाळेची चौकशी सुरू झाली. ती कुणाची आहे, तिथे कोण आहे रेक्टर, अधीक्षक कोण आहे, वॉर्डन नेमलेत की नाही, म्हणजे त्यांच्या आश्रमशाळांच्या नियमाप्रमाणे तिथल्या लहान मुलांची काळजी घेतली जाते का नाही, ही चौकशी हे 3 लहानगे जीव गेल्यानंतर सुरू झाली. शोकांतिका ही नेहमीच पाहायला मिळते अशाच पद्धतीने. त्या आश्रमशाळेची तपासणीसुद्धा झालेली आढळली. त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्र सरकारने ताबडतोब त्या आश्रमशाळेचा परवाना निलंबित केला, परवानाच रद्द केला. अर्थात ही आश्रमशाळा कोणाची हा पण जेव्हा प्रश्न चौकशीस निघाला तेव्हा समजलं 3 वेळा आमदार आणि एकदा खासदार झालेल्या एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ही आश्रमशाळा. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की प्रशासनाने घोषित करण्याच्या आधीच या अशा लांडग्यांना समजतं आणि त्यांनी त्या आश्रमशाळा बळकावलेल्या आहेत. आता त्या 3 गरीब घरातल्या मुली त्या तर परत येणार नाही आहेत. त्यांच्या परिस्थितीने त्यांना त्या आश्रमशाळेपर्यंत पोचवलेलं होतं. शाळेमधून मिळणारा मध्यान्ह आहार हा पण एक चर्चेचा विषय झाला आहे आजकाल. म्हणजे भ्रष्टाचार कुठे करावा आणि कुठे नाही याचं तारतम्य सध्या कुणालाही उरलं नाही. सध्या म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची हीच गत आहे आपल्या देशातली.
सांगताना खूप खेद वाटतो, वाईट वाटतं. कुठेही प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी भेटायला तयार नाही आहेत. अगदी 100 पूर्ण देशभरात अपवाद सोडून द्या. सगळ्यांना काही मला या ह्याच्यात भरडायचं नाही आहे. नक्कीच काही सन्माननीय अधिकारी सचोटीने काम करत आहेत म्हणूनच देश सुरू आहे. आता ह्या आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सगळा सकारात्मक अहवाल कसा काय दिला असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याची ॲक्च्युअल तपासणी केल्यानंतर असं दिसून आलं की तिथे पिण्याच्या पाण्याची टाकीसुद्धा योग्य तेवढ्या दिवसात धुतली गेली नाही आहे. वॉर्डनची नेमणूक नाही आहे. काही पदांवर माणसं फक्त कागदोपत्री आहेत. अशी सगळी आनागोंदीचा कारभार त्या आश्रमशाळेत दिसून आला. म्हणजेच कागदोपत्री माणसं जास्त नेमली असं दाखवायचं, त्यांच्या पगाराचं अनुदान मिळतं सरकारकडून, ते आपल्या घरच्या तिजोरीत घालायचं आणि मग स्वतः आलिशान कार बदलत राहायच्या 2-3 वर्षांनी एक कार. घरामध्ये सोन्या नाण्याचा ढीग. अशी सगळी प्रवृत्ती बळास लागलेली आहे असंच म्हणावंसं वाटतं. कारण या लहान मुली गरिबाच्या घरच्या होत्या, त्या गेल्या. 3 मुलींना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. त्या कशाबशा या सर्पदंशातनं वाचल्या. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात सर्पराज घराच्या बाहेर येतात आणि मग त्या मानवी वस्तीकडं त्यांचा ओढा असतो. कुठेतरी छानशी पाणी न येणारी, लपायला जागा मिळाली, जगायला जागा मिळाली, या शोधात ते असतात. हे जगजाहीर आहे. त्यामुळे ह्या आश्रमशाळांमध्ये जेव्हा लहान मुलं राहत आहेत प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंतची, तेव्हा किती प्रकर्षाने त्यांच्या झोपण्याच्या जागांची काळजी घ्यायला हवी यामधला सिरियसनेस कोणाच्याही लक्षात का आला नाही. लक्षात येत असतं सगळं, पण काम करायचं कुणी आणि त्या कामासाठी लागणारा पैसा फक्त खर्च झाला दाखवायचा. हो, आम्ही पेस्ट कंट्रोल करून घेतलं, साप येऊ नयेत म्हणून आम्ही बाकीचं काही बरीच व्यवस्था केली, सगळी बिळं वगैरे आसपासची सगळ्या आवारातली बुजवली आम्ही, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी जी काय काळजी घेतली म्हणायची, जी काय काळजी घ्यायला हवी म्हणायची, ती सगळी कागदोपत्री दाखवत तोही अनुदानाचा पैसा हडप करायचा. त्यामुळं झालेला निर्णय अतिशय योग्य आहे असंच मला वाटतं. महाराष्ट्र सरकारने या आश्रमशाळेची परवानगीच रद्द केली आहे. अनुदान पण बंद आणि शाळाही बंद. अर्थात ही घटना घडल्यावर अनेक विद्यार्थी आपापल्या घराकडे परतलेत. कुणाचंही तिथं आता धारिष्ट होत नाही आहे जायचं. सरकारला गडचिरोलीतल्या या उदाहरणावरनं एक इशारा मिळाला आहे की पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक आश्रमशाळेला तपासणीसाठी एक वेगळा स्क्वॉड नेमावा लागेल आणि सत्वर हे इन्स्पेक्शन हाती घ्यावं लागेल, जेणेकरून पुढे काही लहान मुलांचे असे मृत्यू होऊ नयेत याची सरकार काळजी घेतं आहे, हा सामाजिक संदेश सरकारने पोहोचवला पाहिजे. इतकीच विनंती करून या व्हिडिओ इथंच थांबतो. अतिशय संवेदनशीलतेने त्या 6 मुली ज्यांना सर्पदंश झाला, 3 तर देवाघरी गेल्यात, त्या कुटुंबियांच्या सोबत हा प्रवीण नक्की आहे. ज्या 3 मुलींना आता जीवदान मिळालं आहे, यातना सहन केल्या, इलाज झालेत, त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना कोणत्याही संकटाला सामना करावा लागू नये याच सदिच्छा आणि याच शुभेच्छा.